हत्येच्या घटनेनं जळगाव हादरलंय। कानसवाड्याच्या माजी उपसरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। माजी उपसरपंच युवराज कोळी यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली आहे। युवराज कोळी शिवसेनेचे माजी उपसरपंच आहेत। एका आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे। जळगावातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली। माजी उपसरपंचाच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे। युवराज कोळी शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। गावातील तीन जणांनी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केलेली आहे। तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली आहे। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याची खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही। आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे। कानसवाडी आणि खडगाव या रस्त्यावर जवळ एका शेतामध्ये युवराज सुपन कोली वय 35 वर्ष यांचं खून झाले होते। खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील। 3 आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केले होते। त्याच्यापैकी भरत पाटलांचं अटक झालेलं आहे।